अमेरिकेमधील नवा राष्ट्राध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अगदी अटीतटीची लढाई सध्या सुरू आहे। कोणत्याही क्षणी या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होऊ शकतं। या निवडणुकीत सर्वात आधी 270 इलेक्टोरल वोट्स मिळवणारा उमेदवार विजेता ठरणार आहे। जान्हवी मुळे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। जान्हवी, सध्या जे चित्र दिसते त्यानुसार ट्रम्प आघाडीवरती आहे। ट्रम्प कार्ड चालणार असं वाटतंय? सध्या जरी ट्रम्प यांनी आघाडी घेतली असली तरी सुद्धा एक गोष्ट विसरता येणार नाही की अमेरिकेमध्ये मतदानाची पद्धत, तिथली मतं मोजण्याची पद्धत किंवा त्यांची जी पूर्ण इलेक्टोरल सिस्टीम आहे ती वेगळी आहे। तिथे थेट मतं ही उमेदवाराला मिळत नाही, तर इलेक्टोरल कॉलेज आहे जे निवड करतं आणि याच इलेक्टोरल कॉलेजची 270 मतं मिळवणं गरजेचं आहे कुठल्याही उमेदवाराला जिंकण्यासाठी। सध्या जर तू बघितलं तर हा फरक अगदी थोडा आहे दोघांमध्ये, अगदी अटीतटीची लढाई सुरू आहे। जेमतेम 10 मतांचा फार तर फरक असेल इलेक्टोरल वोट्सचा या दोघांमध्ये। मात्र त्याच वेळेला जी पॉप्युलर वोट्स आहेत म्हणजे लोकांनी प्रत्यक्ष जे मतदान केलंय त्यामध्ये मात्र दोघांमध्ये फारसा फरक दिसून येत नाहीये आणि याचंच प्रतिबिंब आपल्याला इलेक्टोरल वोट्समध्ये सुद्धा पडलेलं दिसतंय। दुसऱ्या बाजूनी जर विचार केला तर अजूनही काही मोठ्या राज्यांचे निकाल येणं, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅलिफोर्नियाचा निकाल येणं अजून बाकी आहे। कॅलिफोर्नियामध्ये 55 इलेक्टोरल वोट्स आहेत, त्यामुळे या राज्यामध्ये जो उमेदवार सर्वाधिक मतं मिळेल त्यालाही 55च्या 55 मतं मिळणार आहेत। त्यामुळे रेस अजूनही चुरशीचीच आहे। ह्याचा निकाल कुठल्याही बाजूला, कॅलिफोर्निया कुठला कल देतोय खरं तर त्या बाजूनीच या निवडणुकीचा निकाल सुद्धा आपल्याला लागलेला दिसू शकतो। नक्कीच जान्हवी, याच्यामध्ये ट्रम्प सध्या आघाडीवरती आहेत, अजून अनेक निकाल येणं बाकी आहे आणि त्याच्यावरून असं दिसतंय की एक कुणीतरी निवडून येऊ शकतं। टायची सिच्युएशन तितकीशी दिसत नाहीये, तरी समजा टाय झाली तर काय सिच्युएशन असू शकते? रेश्मा, अशा परिस्थितीमध्ये नवा राष्ट्राध्यक्ष निवडण्याचा अधिकार हा असतो अमेरिकेच्या संसदेकडे। पण जर संसदेचं चित्र पाहिलं तर जी दोन्ही हाऊसेस आहेत, संसद म्हणजे काँग्रेस अमेरिकेत त्याला म्हणतात, तर या काँग्रेसची जी दोन्ही सभागृह आहेत, सिनेट असेल किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असेल, या दोन्ही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचं, जर दोन्ही आपण एकत्र केलं तर रिपब्लिकन पक्षाचं वर्चस्व आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांची बाजू जास्त सध्या स्ट्रॉंग आहे असं म्हणायला हवं। जान्हवी, तू या सगळ्या निकालांकडे लक्ष ठेवून राहास। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल। तेव्हा अशी सिच्युएशन बघायला मिळतेय, पुढच्या काही तासांमध्ये जो निकाल आहे तो हाती येईल आणि जादू गुणाची चालतेय डोनाल्ड ट्रम्प यांची की हिलरी क्लिंटन यांची, हे देखील चित्र पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। अमेरिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्याची मतमोजणी सुरू आहे। एकेका राज्याचे निकाल आहेत त्या हाती येतात आणि त्यानुसार सध्या तरी ट्रम्प आघाडीवरती दिसतात।